तर पुढच्या महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे आणि यासाठी घडामोडींनी वेग घेतलेला आहे। बघूयात काय घडतंय। जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींची एक है तो सेफेचा नारा अशी चर्चा। दोन्ही पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी आता हालचाली। 2 दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल, सूत्रांची माहिती। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट। पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। काही तालुक्यांमध्ये एकत्र लढणार रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर। काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्रित लढणार आहोत, कारण का तिथल्या उमेदवारांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि काही तालुक्यांमध्ये आम्ही वेगवेगळे सुद्धा त्या ठिकाणी लढू शकतो। दोन्ही एनसीपी कुठल्या चिन्हावर लढणार याचा निर्णय दादा घेणार, पण चिन्ह एकच असलं पाहिजे। दादांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांची ही प्रतिक्रिया। पुण्यातील आंबेगाव तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार नाही। जिल्हा परिषद पंचायत समितीत दोन्ही राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत। पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर हा निर्णय। तिकडे पुण्यात भाजप आणि शिंदे शिवसेनेची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी युती। जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण। सद्यस्थितीत ज्या जागा ज्या पक्षाकडे त्याच पक्षाला दिल्या जाणार। उद्या पुन्हा बैठक। पुण्यामध्ये युती करण्याचे शिंदेंचे आदेश। समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची आता औपचारिकता बाकी। मंत्री चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य। जिल्हा परिषद निवडणुकीत समरजित घाटगे गटाचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असं चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट। कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीला समरजित घाटगे यांची उपस्थिती। पुण्यात अजित पवार भाजपला मोठा धक्का देणार। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद भुट्टे पाटलांचा उद्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। आंबेठाण जिल्हा परिषद निवडणुकीत या प्रवेशामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ होणार। आगामी निवडणुका बॅलेटवर घेण्याची काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची मागणी। जनतेचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झाल्याचा आरोप, तर इतर राज्यांप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका बॅलेटवर घेण्याची मागणी। झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पारंपरिक बाटलीमधील शाई वापरली जाणार। निवडणूक आयोगानं न पुसल्या जाणाऱ्या शाईच्या उत्पादकांकडून दरपत्रकं मागवली। आणि आता पाहूयात काही राजकीय बातम्या।